इंडिकेटर घातलेला खाली गाडी, नशीब गेली नाही खाली. माझा मित्र बसलेला बाजूला, त्याने लगेच हँडब्रेक वाढला. मी फायनली पोहोचलो. एक पुढं गाडी आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय बाहेर. काल आपण हा आणलेला आहे गोप्रो आणि हेल्मेट. सो बघू आपण ट्राय करून जमते का आपल्याला. चला. सो गाईज, आता आपण निघालोय ना. आता त्याला पण पेट्रोल टाकायचं आहे मित्राला. सो त्याचा पण आता पेट्रोल टाकू आणि मग आपण निघू. सो आत्ताचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे ते माहित नाही मला, कारण की कॅमेरा बरोबर लावलाय का नाही माहित नाही. चला बघू. गणपती बाप्पा मोरया. सो आता आपण परत माझ्या घराच्या इथनच चाललोय. ह्याला पेट्रोल टाकलं तरी पण ही आपली बिल्डिंग. गोकर्ण रेसिडेन्सी. आता आपण परत त्याच रस्त्याने चाललोय ज्या रस्त्याने आपण मागाशी गेलो होतो. मोबाईलचं नेट नाही बंद केला. ओके काम. चलो. सो चलो गाईज, पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे आणि आता आपण निघालोय तळोशीला. तळोशीला चाललोय आपण, कारण की बरेच दिवस झाले तळोशीला गेलो नाही. ऍक्च्युली बाहेर कुठेतरी जायचं होतं, पण ठीक आहे, लेट उठलो मी, त्यामुळे मग जवळच्या जवळ कुठेतरी जाऊन येऊ. आणि हा आहे मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे. डेट चालू झाली वाटतं कॉलेजचे. बघा आहे ना, नाही इंडिकेटर ना काय. यांच्या बापाने यांची गाडी चालवलेली का काय कळत नाही मला. काय कशी गाडी चालवतात त्यांचं त्यांनीच माहिती भाई. नॅशनल हायवेला चालवतोय गाडी, खाली जायचं त्याला रस्ता सोडून. सो इंडिकेटर वगैरे काहीतरी द्यायचं बाबा, जेणेकरून मागच्याला कळेल. मला माहित नाही कसा व्ह्यू येत असेल, पण ठीक आहे, पहिलीच वेळ आहे, ऍडजस्ट करून घ्या थोडंफार. आणि हा आहे मित्र आणि त्याची बायको. कोण नव्हतं, मग त्याला बोललो चल येतो सर चल. मग तो रेडी झाला, त्याला पण आज काही काम नव्हतं. मग आम्ही निघालो. पहिलीच वेळ आहे आपली मोटो ब्लॉगिंगची. जर हा ब्लॉग जर तुम्हाला, हा मोटो ब्लॉगिंग जर तुम्हाला आवडली ना, तर आपण ट्राय करू मोटो ब्लॉगिंग साठी, काय विषय नाही. तसं ते ब्लॉग बी पण ते येतीलच, बघायला भेटतीलच ब्लॉग वगैरे. पण हे असं मोटो ब्लॉगिंग पण तुम्हाला बघायला भेटेल जर जमलं तर. नाही आवडलं तर, जमतं तर मला आहेच, पण आवडलं तर तुम्हाला. पण मोटो ब्लॉगिंग, मोटो ब्लॉगिंग मध्ये जास्त मला मजा येते. काय नाही, हेल्मेट घालायचा, कॅमेरा चालू करायचा, माईक चालू करायचा, चलो गाईज. खालना खालना. मी माझा इंडिकेटर लावलाय बाबा. आपण दुसऱ्यांना शिवाय घालायच्या आणि आपण स्वतः काय करायचा, इंडिकेटर लावला. मी लावतो इंडिकेटर, असा काही विषय नाही इंडिकेटरचा. सो आता वरना गेला मुंबई गोवा नॅशनल हायवे. हा खाली महाड मध्ये एंट्री करायचा रस्ता आहे. वर पाहू शकता तुम्ही. सरळ तुम्ही गेलात तर मानगाव, लेफ्टला टर्न मारला तर महाड, आणि राईट साईडला रायगड किल्ला. आणि आपण आता राईट साईडला जाणार आहे, कारण की तळोशी त्याच साईडला आहे. सो सकाळी लवकर आलो असतो, उठलो असतो ना, तर आपण रायगडला पण गेलो असतो. सकाळ सकाळचं मस्तपैकी धुका आणि ह्या आणि ते सगळ्या गोष्टी मस्तपैकी आपण. आणि ही आहे नाटेखिंड, ह्याला बोलतात नाटेखिंड.
आणि भाई रस्ता बघा. गाडी झाली. आता आता पोचला आहे लडाखला. लडाखचा रस्ता आहे, तुम्ही पाहू शकता. असला घंट्याचा लडाखचा रस्ता आपल्या इथलाच रस्ता आहे हा. बघा. गो बोय, काय हा खड्डा चुकवायला जाल. हा थोडा रस्ता चांगला आहे. आता हा कुठपर्यंत रस्ता चांगला आहे ते माहित नाही, कारण की बरेच दिवस नाही येणं झालं इकडे. सारखा माईक हलवतोय ना मी, पण ऍडजस्ट करा, कारण की मगाशी चांगलं बसलेलं असं मला वाटत होतं कॅमेरा. पण हा कुठला रस्ता आहे मध्येच चांगला, मध्येच. आणि हा आहे हॉटेल आंग्रे किचन. सकाळची पण गर्दी असते इथं, रात्री तर असतेच, सकाळची पण असते. पहिले मी महाडमध्ये होतो ना कॉलेजला वगैरे असताना, तेव्हा मी तुम्हाला सांगतो आठवड्यातनं 2दा 3दा, एक मित्र होता शुभम नावाचा, त्यासोबत आम्ही आठवड्यातनं 2दा तरी यायचो तळोशीला. कधी कॉलेजला नाही गेलो का तळोशीला पाया पडायला, काय नाही असंच. हा आता रस्ता बरा तरी आहे, नाहीतर पहिला रस्ता तुम्ही बघाल ना पूर्ण धुळीचा रस्ता, आणि त्या धुळीच्या रस्त्याने आम्ही यायचो. का तर फक्त असंच पाया पडायला तळोशीला. जागृत देवस्थान आहे तळोशीचं, बरेच जणांना माहित असेल, पण माझे जे मुंबईचे वगैरे बाहेरचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना माहित नसेल. आणि तुमच्या महाडवाल्यांना तुम्हाला जरी माहित असेल तरी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, काय विषय नाही. आपल्या माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे, है ना. चालू आहेत प्रयत्न, आपला चॅनल पण आता मॉनिटाईज पण होईल. सगळ्या गोष्टी तुम्ही सपोर्ट केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत शक्य. त्यामुळे तुमचा सपोर्ट कायम असला पाहिजे. तुमच्या सपोर्ट शिवाय मी नाही काय करू शकत, कारण की तुम्हीच जर ब्लॉग बघितला नाही तर ब्लॉग बघणार कोण, है ना. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. आणि जे पण ब्लॉगिंग वगैरे करायला आता ज्यांनी स्टार्ट केलं जातं, मी 2-4 माझ्या फीडमध्ये बघितले, माझेच मित्र आहेत, व्हॉट्सअपला वगैरे त्यांनी टाकलेलं. काय नाही भाई, चालू करा. लोक हसतील ह्याचा विचार करतच बसू नका भाई. आज हसतील, उद्या हसतील, परवा हसतील, तेरवा हसतील, आणि तुम्ही जेव्हा नंतर सक्सेसफुल व्हाल तेव्हा तेच लोक तुम्हाला आवर्जून सांगतील, भाई आम्ही तुझे ब्लॉग बघतो, हा भाई चांगले असतात. कारण की मला पण आता तेच करतात लोक. आता ब्लॉग बघतात ना, आणि बरेच जण बघतात, आणि बरेच जण लोक मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात. असं नाही निगेटिव्ह, आहे काय करते तू, काय नाही, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात मला. महाडच्या पब्लिकचं हे मानलं पाहिजे भाई. भले ते किती पण बिझी असतील, काही असतील, तरी पण महाडची पब्लिक आहे ना ब्लॉग आवर्जून बघतात. भले आजचा ब्लॉग उद्या बघतील, पण बघतील. एका दिवसात 2 ब्लॉग बघतील, पण बघतील, आणि त्याचा रिस्पॉन्स लगेच देणार, भाई भारी करतोयस तू, असंच करत राहा. आणि हे चांगलं वाटतं यार, पॉझिटिव्ह. ओ माय गॉड, पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यामुळे. आणि ऍक्च्युली असं असलं पाहिजे भाई. जे पण आता ब्लॉग वगैरे चालू केलंय ना त्यांनी, ज्या लोकांनी ब्लॉग वगैरे चालू केले त्यांनी, मी तुम्हाला खरं सांगतो की पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्या. निगेटिव्हली जर घ्याल ना तर तुम्ही 1-2 ब्लॉग बनवला आणि तिसऱ्या दिवशी सोडून द्याल, यार नको यार, हे लोक बोलतात. भाई लोक बोलतातच, त्यांचं तोंड बंद करणे हे आपलं काम आहे. सो इग्नोर करा त्या लोकांना. 100 पैकी एकाच दुसरा बोलतील, 99 लोक तर नाही बोलू शकत. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, आपली मित्रमंडळी चांगली पाहिजे भाई. मला माझे मित्रमंडळी लय सपोर्ट करतात भाई, आवर्जून ब्लॉग बघतात, किती बिझी असलं ते बघतात ब्लॉग. आणि मी ग्रुपला टाकला का ग्रुपला मला लगेच मेसेज असतो, भाई आम्ही बघितला ब्लॉग, चांगला झालाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी काय करू शकतो हे मला ते सांगतात. सो तुम्ही पण हेच करा की नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी काय करू शकतो, मी काय चांगलं दाखवू शकतो, किंवा मी काय अजून एक्सप्लोर करू शकतो, हे तुम्ही मला माझ्या ब्लॉगच्या कमेंट मध्ये सांगा, किंवा मला पर्सनली मेसेज करा. मी प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय करतो. असं काय नाही, मला कोणी अननोन पर्सन असलं तरी पण मी रिप्लाय करतो. माझ्या ओळखीचे असतो त्यांना तर मी रिप्लाय करतोच, तो काय विषय नाही. पण मला मेसेज करत जा
की मनशू हे चांगलं वाटलं मला तुझी गोष्ट, हे तू पाहिजेच, हे करायला पाहिजेच, मी नक्की करेन, मला आवडतं जे मला कोणी सांगतात ना त्याच्यामध्ये मला अजून गोष्टी ऍड करायला मला आवडतात भाई. चुकीतूनच शिकता येतं आणि एकाच दुसरं चुका माफ करता आणि बघणारे कोण आपलेच आहेत भाई, कोण बाहेरचे तर येणार नाहीत आपल्याला, काय कॉम्पिटिशनला तर द्यायचं नाही कुठली गोष्ट. सो काय करू, उडून घेऊ का याच्यावरनं गाडी. सो बघणारे आपलेच असतात त्यामुळे काय टेन्शन नाही, तेच आपल्याला सपोर्ट करणार आहेत, तेच आपल्याला सांभाळून घेणार आहेत, तेच आपल्याला चुका दाखवणार आहेत, तेच आपल्याला अप्रिशिएट करणार आहेत. सो करत राहा, प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतली पाहिजे आपण. आणि जे आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, जे आपलं निगेटिव्ह आपल्याला जे सांगतात ना त्या लोकांपासून 100% लांब राहिलं पाहिजे. माझे जे मित्र आहेत ना काय काय जे जवळचे ज्यांच्यासोबत मी फिरतो वगैरे, भाई ते मस्करीच सांगतात पण पॉझिटिव्हली उत्तर देतात मला. ते मस्करी करतात माझी, चेष्टा करतात माझी, पण भाई त्यांच्याकडनं मला नेहमी पॉझिटिव्हच उत्तर येतं, पॉझिटिव्हच आन्सर येतं. असं नाही की त्यांच्याकडून मला काही निगेटिव्ह गोष्टी भेटतात. आता मी काय उडवू का ह्याच्यावरनं गाडी, बाहेर तिकडनं चालव की. कोणाचा फोन आला, नंतर करतो फोन. गाडीवर असताना फोन उचलू नये, फोनवर बोलू नये, त्यामुळे मी फोन ठेवला, बाकी काही विषय नाही. आणि आता आपण आलोय नात्याला, हे नातं गाव आहे. आणि तुम्हाला सांगतो हे जे घर आहे ना हे का पुढचं घर आहे, तिथं तुम्ही जर पावसाळ्याच्या वेळी याल ना तर तिकडे एक मोर असतो, रोज मोर दिसणार तुम्हाला, त्यांचा पाळीव मोर आहे. आणि आता आपण आहोत नातेगावात, हे आहे नातेगाव. हा या या, भोकांडी घाला माझ्या गाडी. अरे भाई काय एक एक गाडी चालवतात ना लोक, कांटाळलं पाहिजे साल्यानं धरून. अजून पण बाहेरनं पाणी आणायला लागतं बाई. हा तर मी हे सांगत होतो की आपण सकाळी सकाळी जायला पाहिजे यार कुठेतरी, कारण की सकाळचं नेचर खूप भारी असतं यार, धुका वगैरे पडलेला असतात. हे बघा लालपरी इकडे रायगडला गेल्या असेल, ट्रिप आली असेल कुठून तरी गावावर ना, शैक्षणिक स्थळ रायगडला. आणि हे आपण सरळ गेलो का रायगड, मस्त रस्ता आहे. आत्ताचा रस्ता मस्त आहे, हे पूर्ण टॉप रायगड पर्यंत रस्ता बनवतात. तर एक लवकरच प्लॅन करायचा, उज्जैनला पण जायचंय. आणि बघू आता, उज्जैनला जायचा प्लॅन बनवायचा आहे. आता काय राकेशचा बर्थडे आहे, त्याच्या बर्थडेच्या आधी जायचं होतं, पण त्याला काही घरात न सोडणार नाहीत बर्थडेच्या दिवशी. सो मग आता बघू, त्याच्या आधी नाही तर मग बर्थडे नंतर पण जायचंय. बघू, झाला, संपला, चांगला रस्ता संपला. हो बाई, कुठून आहे गोबे, चुकीच्या रस्त्याने आलो का काय मी आजच्या गावात. गाईच चुकलो मी रस्ता. ना ना, हाय 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 हाय, काय बरेच दिवस झाले ना आलो नाही, त्यामुळे रस्ताच माहित नाही मला. सो हाय रस्ता, ती रिक्षा बघितली, मला वाटलं तिकडनं रस्ता आहे, पण हाय इकडनं पण रस्ता आहे. कामच चालू आहेत अजून रस्त्याची. रस्त्याची कामं कधी होणार आहेत काय माहिती भाई. मुंबई गोवा महामार्ग कोण आहे, आपलाच आहे. मुंबई गोवा तो पण रस्ता काम झाला नाही, कधी व्हायचा काय माहिती. काही तुम्हाला सांगतो, लय जोरात सुसुला झाले मला, काय करू. हे दोघं आहेत त्यामुळे नको, जाऊ दे, घरी जाऊन करतो. एकदम भारी रस्ता, काय काय पॅच राहिलेत रस्त्याचे ते पण होतील, काय विषय नाही. रायगडला जायला पाहिजे, उद्या जायचं का रायगडला, पायथ्याला जाऊन येऊ, सकाळी लवकर जाऊ. नाही लय थंडी असते रे, आज पण थंडीमुळे मी उठलो नाही. स्वतः आपण आलो आहोत ना, कुठे आलो आपण, हा तळोशीला. आणि इथनं राईट मारलं का तळोशी. भाई इंडिकेटर पण दाखवलंच आहे, पण हात पण दाखवता बघा. काय आहे ना, मागच्याला इंडिकेटर दिसेल नाही दिसेल माहित नाही, पण आपण हात पण दाखवू. हे आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग, आई रंगुमाता देवस्थान. हा रस्ता भाई मला लय आवडतो भाई, चारही साईडनी झाडं, चारही साईडनी नाही सॉरी दोन्ही साईडनी झाडं. आणि जर तुम्ही ह्या पण बघू भाई, भारी ना.
आपल्याला पण बांधायचं असं एखादा फार्म हाऊस वगैरे बांधू इन फ्युचर. हा तर मी हे सांगत होतो की ह्या रस्त्याला पण तुम्ही सकाळी सकाळी लवकर जर याल ना तर भाई इकडे रस्त्याला मोर बीर येतात या जंगला बिंगलात ना. मोर असतात, लांडूर असतात. मी बघितलंय ह्या रस्त्याला मोर वगैरे. रेकॉर्डिंग होते का नाही माहित नाही, एवढं बडबडतोय खरं मी. जवळजवळ 15 मिनिटं झाली मी बडबडतोय. माहित नाही रेकॉर्डिंग होते का नाही. आणि जर रेकॉर्डिंग होत नसेल तर बॉम्बला तिच्या आयला मेहनत फुकट एवढी. सावकाश इकडचे टन टन वळणाचे रस्ते बघा ना, दोन्ही साईडला झाडी आहे. अजून पण इकडे थंड वाटतंय. वरती ऊन पडलंय पण इकडे अजून पण थंड वाटतंय. काहीच मी एकदा ना 4 व्हीलर गाडी आणलेली, नवीन नवीन चालवायला शिकलेलो, माझी जुनी गाडी. आणि हे इकडे बघते का हा टर्न आहे जो इकडे घातलेला खाली गाडी, नशीब गेली नाही खाली. माझा मित्र बसलेला बाजूला, त्याने लगेच हँडब्रेक वाढला, आता चॉंड्यात डायरेक्ट. नवीन नवीन शिकलेलो ना आणि घरी माहित नव्हता गाडी घेऊन आलोय मी सांगितलं शुभम चालवणार आणि आम्हाला गाडी पण शिकवलेली कोणी, शुभमनी. आणि ती पण गाडी अशी होती ना की तिला धक्का स्टार्ट करायला लागायचा, तिची बॅटरी नव्हती. चालवायला शिकायला आणलेली आम्ही फक्त गाडी ती, आणि त्या गाडीवरती मी आणि राकेने शिकलो होतो ती गाडी. कारण बंद पडली का धक्का मारायला लागायचा, मग पण आम्ही बंद पाडली नाही कधी गाडी. अशा गाडीवरती आम्ही गाडी शिकलोय, म्हणजे विचार करा आम्ही किती हेवी ड्रायव्हर असू. सावकाश चालवायला पाहिजे, इकडे सगळी खडीबिडी आहे, आता ढेंगावर व्हायच्या. आईच्या गावात काम चालू आहे इकडं, फुल बांधतात वाटतं इथं नवीन. आईला डुडुंग 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 तर कशीच कासल पहिले हे लागायचं ना कशो. गब्बोय माझी. हे आहे रंगमाता देवस्थान. गर्दी असेल, आज बुधवार आहे ना. चला कॅमेरा काही बंद करत नाही, असंच ठेवतो म्हणजे तुम्हाला कसं बघायला भेटल. असाच पाय पडू काय. माझा आवाज येतो का रे बाहेर, माझा आवाज येतो. चला गाईज आता आपण निघालो इथं. कुठला रस्ता आहे, हा इथला रस्ता आहे. डायरेक्ट सरळ रस्ता आहे. चला दर्शन झालेलं आहे. दर्शनाचं काही तुम्हाला दाखवू शकलो नाही मी, कारण की कसं झालं, थांबा जरा ताई. हा देवीचं तुम्हाला काही क्लिप दाखवू शकलो नाही, व्हिडिओ दाखवू शकलो नाही, कारण की कसं असतं मंदिरच आहे ना, अलाउड नाहीये फोटो व्हिडिओज. त्यामुळे डॉगे बाय, त्यामुळे नाही व्हिडिओ काढले मी. सो आतमध्ये गेल्याच्या नंतर मग मी बंद केला कॅमेरा. सो चला, चांगलं दर्शन झालेलं आहे, जरा चांगलं वाटलं, मन हलकं वाटतंय, कारण की दर्शन झालं एकदाच. बरेच दिवसाची हे होती, इच्छा होती. त्या दिवशी माझा मित्र बोललेला चल जाऊन येऊ, पण त्या दिवशी मी काय केलेलं, काल का परवाचीच गोष्ट, नॉनव्हेज खाल्ला होता. सो मग म्हटलं की नको यार, आणि आज काय जेवलं नाही, काय नाही खाल्लं, तसंच आलो. हा बघा, हा तो टर्न, आणि असं मी गेलेलो आणि जाऊन इथं ब्रेक मारलेला फोर व्हीलरचा. डेंजर हेवी ड्रायव्हर आहे मी, जमतात सगळ्या गाड्या, फक्त लायसन नाही फोर व्हीलरचा, बाकी काही विषय नाही. चलो झालंय का नाही, चालू झालंय चालू. काहीच फक्त आवाजाला जरा तुम्ही मला हे करा, सपोर्ट करा आवाजाचा,
कारण की आवाजात जरा असं फाटल्यागत येतं. तरी पण मी ट्राय करीन एडिटिंगला. तुम्हाला नॉईस वगैरे न यायचं, नॉईस नाही येत आहे, पण आवाज कसा येतोय जरा असं कसं बोलतात, फाटल्यागत येतोय एकदम असं येतंय. सो तो थोडा ऍडजस्ट करा तुम्ही. नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी ट्राय करीन. आणि आधीचे पण तुम्ही जे ब्लॉग वगैरे बघितलेत ना, त्याच्यात जो ह्याचा प्रॉब्लेम आहे आवाजाचा, गाण्याचा आवाजाचा कमी जास्त वगैरे, तो मी ह्यासाठी केलाय कारण की कॉपीराईट नको लागायला म्हणून. कॉपीराईट्स लागतं ना सॉन्ग जर आपण जर वापरले, किंवा बॅकग्राऊंडला कुठल्या गाण्याचा, टी सिरीजचे वगैरे जे गाणी असतात बॉलिवूड चे किंवा मराठी गाणी, ते कसे कॉपीराईट्स वगैरे लागतात ना त्यांना. सो मग ते कॉपीराईट्स लागायला नको म्हणून मग त्यांचा मी आवाज कमी करून मी काय काय ठिकाणी म्युझिक ठेवले फक्त, मग काय काय ठिकाणी फक्त व्हॉइसच ठेवलाय, म्युझिक काढून टाकले, त्यामुळे मग कॉपीराईट्स येत नाही चॅनलला. त्यामुळे मी मागच्या ब्लॉग मध्ये तसं केलंय काय. तर ते पण जरा समजून घ्या. तसं मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये मी तसं पण टाकतो, पण ज्यांनी कोणी नाही बघितलं, कारण की मला त्या ब्लॉग टाकल्याच्या नंतर बरेच जणांचे मेसेज आले की सॉंगचं आवाज थोडा कमी येतोय. तर मग मी त्या प्रत्येकानं आन्सर केलं की बाबा कॉपीराईट्स नको लागण्यासाठी मी ते तसं केलेलं आहे. सो थोडं सांभाळून घ्या काय. आता आपण निघालोय, रस्त्याला लागलोय, आपण पाया पडून निघालो. आपण आता ना काय करू माहितीये काय, आतनं जाऊ, बाजारपेठेतनं जाऊ का, जरा गंमत बघू बाजारपेठेतनं लोक बोलते ह्या काय आणलं मी. तसं कोणी ओळखणार नाही मला हेल्मेट घातल्यावर, कारण की सहजासहजी मी मार्केटमध्ये हेल्मेट वगैरे घालत नाही. आणि जास्त करून तर मी माझ्या मित्र लोकांसोबतच असतो पाठीमागं बसलेला. सो मग त्यामुळे हेल्मेटचा काही संबंधच येत नाही. पण बघू. हा, अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगायला विसरलो. लवकरच मी ते इन्स्टाला मी टाकलं होतं वेब सिरीजचं, मराठी वेब सिरीजचं. तर तो विषय असा आहे की माझी म्हणजे एक मुंबईची टीम आहे, त्यांनी बरेचसे प्रोजेक्ट केले. तर त्यांना आता इकडे प्रोजेक्ट करायचे आहेत, म्हणजे आपल्या कोकणात महाडमध्ये आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे त्यांना. एक काहीतरी हॉरर कॉमेडी अशी काहीतरी वेब सिरीज आहे. सो त्यासाठी कलाकार पाहिजेत. तसे मी माझ्या 2-4 मित्रांची नावं वगैरे दिलेली आहेत. जर अजून कोणाला जर इच्छा असेल काम करायची वेब सिरीज मध्ये, ज्यांनी ह्याच्या आधी पण कधी नाटकात, एकांकिकेत वगैरे जर काम केलं असेल, तर त्यांनी मला डायरेक्टली इन्स्टाला मेसेज करू शकता. नाहीतर मग ज्यांनी इन्स्टाची माझी पोस्ट बघितली असेल, त्याच्या खाली तिथं व्हॉट्सअप नंबर आहे, तो पण माझाच आहे. सो त्याच्यावरती पण मेसेज करू शकता. तुमचे 2 फोटो पाठवा, ऑडिशन व्हिडिओ पाठवा, कामाची व्हिडिओ पाठवा, मी पुढे पाठवतो. झालं सिलेक्शन तर आपण करू शूट. सो ती येणार आहे टीम लवकरच महाडमध्ये. तर मग ते आपल्या महाडमध्ये शूट होणार आहे त्याचं. त्यामुळे महाडमधलेच पोरं पाहिजेत, माणसं पाहिजेत. पोरं म्हणजे माणसं पण चालतील. मी टाकलेत ते ह्याच्यावरती, इन्स्टावरती, काय काय मला हे पाहिजेत ते कास्टिंग काय काय आहे ती. सो असेल कोण इंटरेस्टेड तर मला मेसेज करा, बाकी काही विषय नाही, करू काम. झालं सिलेक्शन तर तेच आहे, वेब सिरीजचं काम होईल लवकरच स्टार्ट. भाई आता गरम व्हायला लागलं रे, एवढं उन्हाचं जाड घातलंय मी. काय सगळंच नाही दाखवणार मी तुम्हाला, थोडं 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 थोडं. इथं वडापाव चांगला भेटतो, नात्याचा वडापाव फेमस आहे असं बोलतात. आहे तशी टेस्ट चांगली. हेल्मेट पाहिजे, बाहेर जर आपण कुठे जात असू तर हेल्मेट पाहिजे. काका भोलेंचे भक्त आहेत वाटतं, ते एकदा आरसा होता, त्या आरशाला काहीतरी डमरू आणि रुद्राक्षाची माळला बांधली होती त्यांनी. भोले शंकर भक्त आहेत वाटतं ते त्यांचे. मला पण जायचंय यार, उज्जैनला जायचंय, कारण की मी हे करून आलो, त्र्यंबकेश्वर करून आलो. आता उज्जैनला जायचंय मला, नंतर मणिकर्णिका घाट बघायचंय, अयोध्याला जायचंय, परत श्रीकृष्णांचं तिकडे जायचंय. कुठं तर ते कुठं आहे ते, नाहीच कुठं आहे ते, चांगलंच नाव आहे यार, तोंडावर आहे नाव पण लक्षात येत नाही. आता माझी मम्मी चालली, मम्मी पप्पा दोघं पण चालले जानेवारी महिन्यात. ते सगळं तिकडे फिरून येणार, अयोध्या,
वाराणसी, परत वृंदावन, त्या सगळ्या गोष्टी करून येणार आहेत. सो मला पण जायचं होतं, पण नाही, मला एकट्याला जायचंय. एकटा फिरायला जी मजा आहे ना, ती भाई कोणाला घेऊन फिरण्यात मजा नाही. आणि जर कोण असेल तर तो आपल्या लेवलचा पाहिजे, की बाबा सकाळी 5 वाजता उठायचं तर 5 वाजता उठलंच पाहिजे. आता तो बोला राहू दे रे, काल उशिरा झोपलोय ना रे, मग सारा उशिरा जाऊ ना रे. मग त्यामुळे काय होतं, पुढची कामं बिघडतात यार. तर तसं नसलं पाहिजे. जर असेल कोण मित्र मित्र तर मग तो पण आपल्या लेवलचा असला पाहिजे, जरा फिरायची आवड पाहिजे. भले 1 तास झोपला तरी पण दुसऱ्या वेळेला लगेच तो उठला पाहिजे, तो फिरायला फिरायला जाण्यासाठी. सो त्या एका गोष्टीमुळे बाकीची कामं नाही आणली पाहिजेत, किंवा जे प्लॅन आपण सक्सेस करणार आहे, जे आपण प्लॅन जो आपल्या डोक्यात असतो, तो मग एका गोष्टीमुळे मग सगळं प्लॅनचा वाट लावून टाकते. सो असं कोणतरी पाहिजे, तर मग फिरायला मजा येते. नाहीतर मग एकटा बाई, उठायचं लवकर, जायचं, हा उठल मग हा आवरल, मग निघू. त्यापेक्षा आपण एकटंच जायचं. बघू. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो तेव्हा पण आम्हाला सकाळी 5 वाजता उठून जायचं होतं, पण आमच्यातला एक जण होता फंटर. भाई आता जाऊ दे, 5 वाजता तर जे आर्थिक आपल्याला भेटणार नाही, मग आपण लेटच जाऊ. मग झालं, मग आम्ही 9 वाजता गेलो. सगळी वाट. त्यामुळे बघू, जायचं तर आहे. मी आमच्या बाबूला पण बोललोय, चल आपण जाऊ उज्जैनला. पण नाही तर मग आम्ही दोघं जाऊ, काही विषय नाही. असा कधी प्रवास मी एकट्याने अजूनपर्यंत तरी कधी केला नाही, एकट्याने प्रवास म्हणजे असा लांब. त्यामुळे नाहीतर काय, जायला कमी जाऊ शकतो, पण मग कोण असेल तर मग जरा बरं वाटतं है ना, सोबत फिरायला पण मजा येते आणि कंटेंट पण भेटतात. तसा तो माझा दिवाळीचा ब्लॉग होता, शॉपिंगला गेलेलो आणि माझ्या मित्रांनी भांडणं केला, बाय 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 बाय. तो ब्लॉग माझा 34,000वर गेला, मला माहित पण नाही की तो एवढा जाईल. त्यामुळे अशीच झाली भांडणं. लोकांना भांडणं बघायला लय आवडतं, त्या आईला उठसूट भांडणं बघायचा. तो ब्लॉग माझा लय चालला, जवळजवळ बघता 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 34,000वर तो ब्लॉग गेला. तो चांगला कंटेंट भेटला मला, आणि नकळत भेटला. तर बघा, ज्याने कोणी बघितलं नसेल ना, ते भांडणं बघा कशामुळे झालेली, काय झालेली, फालतू कारणामुळे झालेली. फालतू कारण होता एक, तिथं पोलीस बिलीस भाई, काय गरजच नव्हती. इज्जतीत झाला असता, इज्जतीत केलं असतं, तशी आमची काय चुकी नव्हती, पण झाली भांडण. बघा तो ब्लॉग, दिवाळीचा ब्लॉग आहे. शॉपिंगला गेलेलो, किती वाजले असतील काय माहिती. हा कुठं राहिला, बऱ्यापैकी रस्ता आहे, चांगला रस्ता आहे. फक्त काय काय ठिकाणी काम चालू आहे. हे जे पाईप वगैरे टाकतात ना ह्या रस्त्याच्या खालून, तिथंच वाट लागते. हे बघा, इथं थोडं काम चालू आहे, इथं पण काम चालू आहे. आणि ते मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही तो बघितलं ना, शॉर्ट ब्लॉग, मागच्या ब्लॉग मध्ये नाही, शॉर्ट्स ब्लॉग जे मी टाकतो, मिनी ब्लॉग टाकतो मी, त्याच्यामध्ये तुम्ही जे हे बघितलं होतं, काय बघितलं होतं, गोशाळा. गोशाळा, ती गोशाळा मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे. हे बघा, इथून, हा इथून लेफ्ट माराल ना, तर ह्या साईडला ती गोशाळा आहे. मस्त गोशाळा आहे. तर गोशाळेसाठी जर कोणाला काही मदत वगैरे काही करायची असेल तर तुम्ही करू शकता. मदत म्हणजे जास्त काय लागत नाही, ते चारा वगैरे तेच लागतं, बाकी काय मदत काय गरजेची नाही. मध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या. काका, साईड द्या थोडीशी, मला थोडीशी द्या. अहो 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 अहो, लोखंडी याल माझ्या आवाजाचा जुगाड झाला पाहिजे, बाकीचं मुद्दे करतो मी, त्याचा जुगाड करण्यात मी एक्सपर्ट आहे. सरकारने काय कड बसलं इथं, माप गाड्या, हा एक नंबरचा माप गाडी आहे ना, बघितलं ना, लगेच ओळखलं ना त्याने, ही माझी सुरू आहे, लगेच ओळखला.
एक नंबरचा बापा काढा आता फोन करायला. एवढं हेल्मेट घालून पण त्यांनी ओळखलं ना, हिमांशू सुर्वे करते. नाही केला फोन. फोन करणार तो घरी जाईपर्यंत एकदा तरी फोन करणार तो. आणि अशी माप काढतो ना तो एखाद्याची समोरच्याची, लय बेकार माप काढतो. चला फायनली आपण एंट्री केलेली आहे महाड मध्ये. आणि आहे महाड. कुठून जायचं भाईच, कुठून जायचं? इकडूनच जाऊ आपण. मरू दे, आतमध्ये नको जायला. बाहेरच्या बाहेर कल्टी मारू आपण. बघा बंद आहे रस्ता. नाही तर सहलीसाठी, त्या सहलीचे बस वगैरे येतात ना, ते काय करतात 14 तारीखेतच लावतात गाडी. मग त्याच्याने काय ट्रॅफिक जाम होतं, मग त्यांना एंट्री नाही आतमध्ये. सो आपण आता इकडनं जाऊ. ताईंपासून जपून जायला पाहिजे. मला लय भीती वाटते काय, अशी कुठली लेडीज बिडीज गाडी समोर चालून येत असेल ना, लय भीती वाटते. आईला पटकन अंगाबिंगावर घालायची. काय वाटते, कोण कोण घाबरतो? समृद्धी प्युअर व्हेज. इथं मागे एक माझ्या मित्राचं पण हॉटेल आहे, गोकर्ण प्युअर व्हेज. आणि अजून एक दुसऱ्या मित्राचं हॉटेल आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे महाडमध्ये व्हेज खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे असं मला वाटतं, कारण की 3 पहिला एकच होता समृद्धी हॉटेल. कुठे गेला मित्र माझा? हे आहे आमचं शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि आता आमचं बघा, हे आता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड, हे मस्त बनवलंय, आत्ता बनवलंय हे. आणि हे आहे जिजामाता उद्यान राईट साईडला. आणि हे सगळे बिरवडीला जाणारे इकडे हे लागतात, विक्रम लागतात. चलो चले मितवा. वळखणी काय, ओळखीची माणसं जातात बाजूनी, पण ते ओळखत नाहीत मी हेल्मेट घातलंय ना म्हणून. हे बघा, इथे एक माझ्या मित्राचं हॉटेल आहे, प्युअर व्हेज. अहो जाऊ बाई, प्युअर व्हेज. हे बघा, हे हॉटेल आहे. इकडे पण रात्री मस्त गर्दी असते. ट्रॅफिक. हे बसवाले बोलतो, हे ट्रक बिक वाले हे मध्येच गाड्या बिड्या टाकतात ना, त्यामुळे सगळी वाट लागते. हा बघा, हाट बघा दिसतं, काही माहित नाही मला. बसा बोंबलत तुमच्या आईला, मी जातो. थांबा काका, काका थांबा थांबा थांबा. पोरं हात करतात मला. बघा काय बोलाल तुम्ही आता. हे ट्रक बिकवाले अशी मध्ये गाड्या लावतात. भाई कुठंतरी अशी जागा तिकडे लावा ना, तिकडे ट्रॅफिक होणार नाही. काय फालतूगिरी लावली. भाई कंटाळा आला मला स्लो गाडी चालून. कोणाच्या पाठी राहिलो मी गाडीवर, मला वैताग गेला गाडी चालवायला. काय बघत नाहीत काय नाही, डायरेक्ट गाडी टाकतात. चाचा नेहरू. मी फायनली पोहोचलो. पुढे गाडी आहे. थांबू इथं. आला आला, जाऊ.
चला जाऊ यांना सोडून आपण. कामाला चालणारी लोक आहेत, फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टला चालणारी आहेत. मुळे हा हायवेने जाण्यापेक्षा हा बरा पडतो रस्ता त्यांना डायरेक्ट ना हायवे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. नको, नवीन गाडी आहे वॅगनर. नवीन नगर हे आमचं, नवे नगर ही आमची बुरुडाळी. सपोर्टिव्ह लोक आहेत. जाऊ दे, सावकाश. आजी आजोबा आहेत, वयस्कर आहेत, पडाबिडायचे. पेरू आहे वाटतं, घेऊ काय? केळी पण आहेत, नको मरू दे. जेवतो घरी जाऊन. मच्छी आज घरी, मच्छी नाही. अरे हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो. 1 जानेवारी पासून मी एक पण करणार आहे, पण आता नाही सांगणार, पण नंतर सांगतो. चलो, पोचलो सक्सेसफुली घरी. गोकर्ण रेसिडेन्सी. इथं राहतो मी, इथं लागते राहायच्या गावात. पडलो असतो. आलो घरी. लाईट बिल आलंय वाटतं, म्हणू दे. जोरात सुसूला झाले, पटकन जातो, करतो. मला दाखवतो मी काय काय जुगाड केलंय बघा. वायरी बिरी बघा. हे आहे हेडफोन आहेत, हेडफोनचा जो माईक असतो ना त्याचा जुगाड केलाय. ततर 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 ततर. चला करू काय बंद गाईज. लाईक करा, शेअर करा काय, आणि मला सांगा काय हा ब्लॉग कसा होता. प्लीज हा सांगा मला. जर ब्लॉग तुम्हाला आवडला ना, आपण असे ब्लॉग बनवू, कुठेतरी फिरायला जाऊ बाई. मजा आहे, मजा आहे. हॅलो, चला आजचा ब्लॉग एवढाच होता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चावी कुठे? झोपली असतील आता. झोपली, वळली. इकडे आमचा टॉम झोपला असेल बघा. चलो बाय.